जय हिंद एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर नितीन भालेराव, SM ऑफिसर डिफेन्स अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून SPI, GSPI, ND बद्दल नवीन अपडेट्स जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्ही बरेचसे फोन सुद्धा करत आहे, त्याच्यानंतर कमेंट सुद्धा येत आहेत की सर SPI आणि GSPI ची प्रवेश प्रक्रिया जी आहे 2026 ची ती कधी स्टार्टअप होणार आहे आणि कधी चालू होणार आहे याची आम्हाला सखोल माहिती द्या. तर त्याच कमेंटवरती विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो आपण बनवत आहे. तर चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद एव्हरीवन. बघा विद्यार्थी मित्रांनो, SPI एक्झाम 2026 जी आहे त्याची प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पात्रता काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहेत, या महत्त्वाच्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमधनं बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात अगोदर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पात्रता काय आहे, त्याच्यानंतर परीक्षा कशी असणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची वयोमर्यादा काय असणार आहे. आता बघा, आपण या ठिकाणी सगळ्यात अगोदर पहिला मुद्दा बघूया की या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा की पात्रता काय आहे. तर पात्रता जी आहे ती सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 10th स्टँडर्ड अपेअरिंग असलं पाहिजे, म्हणजे इयत्ता 10व्या वर्गामध्ये तुम्ही यावर्षी शिकत असला पाहिजे. त्याच्यानंतर 2 नंबरचा मुद्दा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ही आहे तुमची पात्रता. त्याच्यानंतर शारीरिक पात्रतेमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुमची जी उंची आहे ती 157 सेंटीमीटर जी आहे तुमची ती उंची असायला पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो छाती जी आहे ती न फुगवता तुमची 74 सेंटीमीटर असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण छाती फुगवता जर असेल तर 79 सेंटीमीटर जी आहे ती तुमची असायला पाहिजे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे वेट आहे, जे तुमचं वजन आहे, तर वजन किती असायला पाहिजे, तर जे आपलं वजन आहे ते 43 किलोग्राम जे आहे ते वजन असायला पाहिजे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही झाली तुमची पात्रता. ओके, त्याच्यानंतर एज्युकेशनल पात्रता झाली, त्याच्यानंतर शारीरिक पात्रता झाली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे की परीक्षा जी आहे ती कधी असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, SPI GSPI एक्झाम साठी 2026 साठी याचं जे नोटिफिकेशन आहे ते डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन येणार आहे. ओके, आणि डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन आल्याच्या नंतर आपल्याला जो तो फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली जी एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो ती एप्रिलमध्ये गव्हर्नमेंट कंडक्ट करत असतं. एप्रिलमध्ये म्हणजे कधी, आता बघा तुमची 10th स्टँडर्डची एक्झाम झाल्याच्या नंतर 20 एप्रिलच्या दरम्यान जी आहे ती तुमची एक्झाम गव्हर्नमेंट 20 ते 29 एप्रिलच्या दरम्यान एक्झाम कंडक्ट करत असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये परीक्षा जी आहे ती परीक्षा जी होणार आहे तुमची ती 2 पार्ट मध्ये असते. पहिले म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 2 पार्ट म्हणजे काय, सेक्शन A मध्ये असतं तुमचं मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर सेक्शन B मध्ये असतं तुमचं गॅट. अजून तुम्हाला काही सखोल माहिती हवी असेल SPI GSPI बद्दल तर खाली इन्स्टिट्यूटच्या स्क्रीनवरती नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता. अजून तुम्हाला काही डिफेन्स रिलेटेड नॉलेज हवं असेल तर तुम्हाला काही क्वेरीज आणि काही डाऊट्स असतील SPI एक्झामच्या संदर्भामध्ये तर खाली स्क्रीनवरती नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच.